स्टेजवर मात्र एक माझा छकुला आलाय. मेरे काफी दोस्त है ये, मुझे काफी पसंद आते हैं. जब मैं यहाँ आया था तो पहली याद आपकी की थी कि आप दिखाई नहीं दे रहे, ऑन ड्यूटी थे आप. ससुराल की टीम होगी शायद, है क्या? 100%. एक इधर बैठा है, एक इधर बैठा है, एक इधर बैठा है, एक इधर बैठा है, एक उधर बैठा है. और ये देखिए क्या एनर्जी देकर आए हैं भाया. क्या कैच लिया करण मणि के बारी में, सबसे बड़ी मछली जाल में. ओवर की 5वीं गेंद करेंगे ओमकार पाटिल. सामने है आकाश टकले. कवर्स में खेला इस गेंद को. क्या ये क्या गेंद होगी? बाउंड्री बार. एक रन से बढ़ता हुआ टोटल 7 रन. 7 रन आ चुका है खारकोपर बनाम गावदेवी गावठाण. ये अच्छी गेंद थी और इस ओवर की समाप्ति हुई. कुल मिलाकर इस ओवर में रन आ चुके हैं 1 विकेट के नुकसान पर 7 रन. एक अच्छा ओवर किया गेंदबाज ओमकार पाटिल ने खारकोपर के लिए. चलिए फील्ड को इकट्ठा होने मत दीजिए अंपायर, क्योंकि आज की रात का ये आखिरी मैच है और इस आखिरी मैच को हम 2:15 पहले पूरा करना चाहते हैं. ले भाई हम लोग जरूर कहेंगे कि समय मत गवाओ, समय मत गवाओ. खिलाड़ी मानने जरूरी है. जैसा आप कहे वैसा ही हम करते हैं. सुनने वाले थोड़े कम हो चुके हैं. हाँ शायद शो मैच में कप्तानी करेंगे मेरे दोस्त. और ये गेंद सीधा हवा में और ये आसान सा कैच. आकाश के बारीकांत. मैच की तरफ हम चलेंगे सीरियसली, क्योंकि मैच अब क्रुशियल मोमेंट पर आ चुका है. 2 विकेटें जा चुकी है और मैच 7 रन बन चुके हैं गावदेवी गावठाण के.
तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। बाएं हाथ के बल्लेबाज अजय मड़वी और गेंदबाज हर्ष मसाए। हर्ष मसाए लेकिन बाएं हाथ के अजय मड़वी के लिए इन्होंने गेंद की थी। 1 रन जरूर मिला। खैर देखिए पहले मैच में जो रन बनाए उन्होंने उसकी वजह से उनका कॉन्फिडेंस बढ़ चुका है और बॉलिंग में भी वो कॉन्फिडेंस नजर आ रहा है। पहले ओवर में मैच 7 रन दिए। इस ओवर की 2 गेंदों में अब तक बॉलर महज 1 रन दे चुके हैं। 8 गेंदों में 8 रन आ चुके हैं और 2 विकेट खोई है गावदेवी गावठाण ने। अच्छी गेंद थी और उसे जड़ से निकाला था बल्लेबाज अंकुश टकले ने। 2 रन जरूर पूरे कर गए और इन 2 रनों के साथ 10 पे आता हुआ टोटल। तो 10 पे आता हुआ टोटल यहाँ पर। लेकिन अगर वो खेल दिखाना होगा 40-45 अगर 4 ओवर में बनते हैं 40 भी बनते हैं तो मजा आएगा। सीधे बल्ले से इस गेंद को खेला अंकुश ने। 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा और ये तीसरे अंपायर की मांग करते हुए काफी अच्छी इनिंग बिल्डअप कर रहे हैं अंकुश टीम के हिसाब से। जहां पे सिंगल को दूसरे पे कन्वर्ट कर रहे हैं, बड़े शॉट लगाने का मौका नहीं मिल रहा है तो रुक कर खेल रहे हैं। ये अच्छी गेंद यॉर्कर थी, खोद नहीं पाया उसे लेकिन 1 रन जरूर पूरा किया। 13 पे आता हुआ टोटल। गेंदबाजी काफी अच्छी हो रही है गेंदबाज हर्ष मसाई की तरफ से खारकोपर के लिए। बिल्कुल सही कह रहे हैं। ये नाम मुझे पता है उनका। एक रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ करोड़ तो यहाँ पर आसानी से आते हैं। उनमें नोड है। प्रोजेक्ट आया और इस विभाग का नक्शा ही बदला। चलिए खेलिए भाई, समय नहीं गवाइए प्लीज। मैं खारकोपर के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि ज्यादा समय बर्बाद ना करें आप, क्योंकि देखिए संजय ठाकुर के प्यार के प्रति मैं आजकल डे किया तो नाइट नहीं करता, लेकिन फिर भी मैं आया हूँ। एक दर्शक भी मुझे मिले, पूछा उन्होंने कि कहाँ के हो आप, तो मैंने कहा भाई यूपी का नहीं हूँ, बोल जगह हूँ। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 14 पे 2 है।
14 पे 2 है, लेकिन ये उठाया उठाया 20 पे पहुंचाया। बहुत ही बढ़िया लंबा छक्का अजय मड़वी के बल्ले से आता हुआ, और 6 के साथ इस तीसरे ओवर की शुरुआत हुई है। 20 रन, विकेटें जा चुकी है 2। मैच में मज़ा तो ज़रूर आएगा, क्योंकि गावठान टीम भी काफ़ी अच्छी है। खारकोपर जिन्होंने रन बनाए 80 प्लस अपने पहले मैच में, तो वो भी टीम अच्छी है। पिछले 3 रातों का हाईएस्ट टोटल उन्होंने बनाया है। स्लोअर वन किया था, लेकिन उस स्लोअर वन को पिक किया। एक तो ज़रूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा मिलता हुआ इन दोनों के साथ अजय मड़वी अपने निजी 10 पर पहुंच चुके हैं, तो उनकी टीम पहुंच चुकी है 22 पे 2। मिडल ऑर्डर में काफ़ी अच्छे खेल रहे हैं अजय मड़वी 2 विकेट जाने के बाद। ये ऊंचा खेला है, लेकिन गेंद हवा में है, ऊंचाई ज़्यादा लंबाई कम, और इसी के साथ अजय मड़वी के पारी का अंत। ओवर व्यतीत हो रहा है। तीसरा है योगेश जी कांबड़े, साथ साथ शशि साडम सर, और तीसरे अंपायर हैं हमारे कोहली। तीनों ने अंपायरिंग में मुझे काफ़ी इम्प्रेस किया। मैं सच बोलता हूँ हमेशा, जो सही है वो सही है। ये गेंद हवा में है, क्या छोड़ने की संभावना, लेकिन कोशिश काफ़ी अच्छी थी। 1 ही रन मिला, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 23 रन। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये डॉट गेंद आई। गेंदबाजी काफ़ी अच्छी हो रही है खारकोपर की, बड़ा हिट लगाने को मौका नहीं दे रहे हैं। पहली गेंद पर इस ओवर के छक्का जरूर आया था अजय मड़वी के बल्ले से, लेकिन उनके आउट होने के बाद एक बार तुक्का आया, एक बार विकेट आया, एक बार सिंगल आया, और एक बार डॉट गेंद। लेकिन ये अच्छे आएगा, ये अच्छे आएगा। बहुत ही ज़्यादा ये शॉर्ट ऑफ गेंद थी, और अंकुश टकले ने इंतज़ार किया था कि कब मुझे ख़राब गेंद मिलेगी और मैं प्रहार करूंगा, और उसका फ़ायदा उठाया उन्होंने। 6 के साथ टोटल को पहुंचाया, जो मिड विकेट बाउंड्री के बाहर उन्होंने लगाया 29। देखिए, ये होती है बड़े खिलाड़ी की निशानी, रुक कर खेलना, पेशेंस दिखाना, खराब गेंद का इंतज़ार करना, और उसके बाद प्रहार करना। हाँ, ऐसे होते हैं। 7 बजे के कई फैन हैं मेरे साथ पूरे रायगढ़ में। फिर से एक बार आखिरी ओवर 29 पे 3 है। गेंदबाज हर्षल ठाकुर, स्ट्राइकर इन पर दयानंद। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, लॉग ऑन के खिलाड़ी ने आकर इस गेंद को फीड किया। महज 1 ही रन मिलेगा। अंकुश ने सोचा है कि 5 गेंदों में उन्हें कम से कम 2 छक्के के लिए प्रयास करना होगा। यही सोच होगी। 30 पे टोटल है, अगर 12 रन आते हैं अगली 5 गेंदों में तो 42 बनेगा। सोच यही है, सुबह का वातावरण है,
क्योंकि ओस गिरना अब शुरू हो चुकी है। यहाँ पे देखिए क्रॉस बैलेंस शॉट, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। है अभी भी 4 गेंदे शेष है। अब देखना ये होगा इन 4 गेंदों में कितने रन आते हैं। अंकुश क्या पारी खेल रहे हैं, 17 रनों की पारी, और अगर ये 6 आता है तो 8 गेंदों में 23 रनों की शानदार पारी। निर्णायक मोड़ पर ये पारी खेल रहे हैं। 42 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, जिसमें नायाब 23 रन अंकुश टकले के हैं। देखिए रुके रहे चौथी ओवर तक कि मैं कभी भी मार सकता हूँ, ये विश्वास आप में होना जरूरी है। देखिए बैक टू बैक लगातार 3 छक्के उन्होंने लगाए, क्योंकि पिछले ओवर की आखिरी गेंद पर उन्होंने 6 दागा था। ये अच्छी गेंद थी। अंकुश टकले ने कहा भाई रोक तो एक नहीं चाहिए हमें, या तो मैं 6 लगाऊंगा, या तो मैं डॉट खेलूंगा, या फिर डबल्स जहाँ पे मौका होगा वहां पे दौड़ूंगा। 2 गेंदें शेष हैं, 42 रन स्कोर कार्ड के ऊपर है। 23 रनों के निजी योगदान पर खेल रहे अंकुश। हर्षल के लिए बड़ी चुनौती है सिंगल ना निकाल के। ये अंपायर द्वारा क्या इशारा हुआ, वाइड बॉल। हाँ यहाँ पे भी थोड़ा इशारा कीजिए ताकि हमें पता चले। इसमें 3, 2 गेंदों का खेल शेष। ये एक और वाइड, 44 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। आखिरी 2 गेंदें इस सत्र की शेष है। फिर से एक बार मैं शुक्रगुजार हूँ संजय जी ठाकुर, जयनुमान क्रिकेट क्लब बाबर डोंगरी, जिन्होंने इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया है, प्रेजेंट किया है कुबेर ग्रुप। उनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा, जिन्होंने आज की रात मुझे बतौर कमेंटेटर भूमिका निभाने का मौका दिया। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। क्या मिलेगा दूसरा, और ये उंगली उठी अंपायर की, और ये आउट। टोटल 45 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं इस ओवर की। अब मैं 20+ की इनिंग को मैं अच्छी मानता हूँ। तो इस ओवर की आखिरी गेंद टीम का टोटल है 45। व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी। और साइड के ऊपर इस गेंद को खेला है। 46 रन तो जरूर बनेगा। क्या रन बनेगा, 47वां। 40 जीत के लिए 47 रनों की जरूरत।
over to Shamir Somme sir. आवाज म्हणजे प्रवीण दुगाडे. कोट तुम्हाला परिधान करावाच लागेल. यो कोट 10 वर्षापूर्वी महाराजांनी दिलेला आहे. गोलंदाज आकाश टकले, बंटी भोईर यांचं देखील विशेष कौतुक, कारण या स्पर्धेसाठी आज कॅमेरामन आणि त्याहीपेक्षा मी म्हणेल की एक ऑर्गनायझरच्या भूमिकेत देखील ते रोहित यांच्यावरती संपूर्णपणे चेंडूची व्यवस्था देण्यात आलेली. बॉल बॉय सर्वेश नाईक कुठे गेले आता? चला मॅच स्टार्ट करा, आता विलंब नको, कारण 2:15 झाले, किमान 2:45च्या आसपास तरी. नाही
गाडी लॅपटॉप लॅपटॉपला स्लो जातंय सॉफ्टवेअर मारू का त्याला पहिलं षटक घेऊन आलाय समोर हर्षल. पहिलाच बॉल हलक्या हाताने फ्लिक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग. पॉवर प्लेचं षटक चालू आणि जे रात्री घडलंय ठीक सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत बॉल टू बॉल अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतात. ही उमेश भोईर यांची खासियत आहे. बंटी भोईर एक नामवंत फोटोग्राफर आहे. पार्किंग बॉल्स कुठे? पार्किंग बॉल पहिली धाव फलकावर ऋतिक घरात याने मागच्या मॅच मध्ये जे षटक टाकलं होतं ना 4 रन्स तेच महत्वाचं ठरलं होतं. तोच ऋतिक ॲज अ बॅटर. आकाश टकले यांचा चेंडू लोअर फुल टॉस होता. अंकुश टकलेच्या डोकरून बॉल पाठवला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. पाहतच राहिला. त्याच्या डोक्यावरून बॉल काढला. आता तो मागे चाललाय आणि लॉंग ऑफचा फिल्डर आतमध्ये येतो मिड ऑफच्या पोझिशनला. डीप मध्ये फिल्डर उभा आहे काऊ कॉर्नरला. आकाश हंसांकडे अपील आणि इथे बेल्स उडाले. फलंदाज बाद. यॉर्कर बॉल टाकला आकाश. राईट आर्म राऊंड द विकेटने समोर लॉंगन लावला आणि यॉर्कर बॉल टाकला. ऋतिक घरात माघारी परततोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला. आयुष घरात. आयुष गोंधळी आणि यंग टॅलेंट खारकोपर टीमचं. गावात अनेक टीम आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खारकोपर म्हटल्यानंतर जी होळीला स्पर्धा होते ना धुलीवंदनला डेंजरस स्पर्धा. बंटी घरात यांची स्पर्धा. त्यांच्या टीमचीच नावं खतरनाक असतात. स्लिप शॉट खेचलाय. टॉपेज आणि झेल घेतलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये. आणखी एक फलंदाज मात्र बाद. पंच बी म्हटलंय परंतु
स्टॉपेज घेतली. आयुष सफल खेळण्याचा प्रयत्न करत होता. चांगला चेन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र घेण्यात आला. केले ते आकाशने. ऑन हॅट्रिक आहे. नवीन बॅटर मैदानात धनेश भोईर. आज फायफर पाहिला, पंजा खोलला सुदेशने. ऑन हॅट्रिक येतो आकाश. नवीन बॅटर धनेश गेलाय. 47 चेस करायचे. लेग स्टंपच्या बाहेर पंच ते दंडित करतात. इट्स अ व्हाईट बॉल. विकेट ॲटिकची संधी मात्र गमावले. ही विकेट स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. समांतर आहे कॉमेंट्री बॉक्सला. डावफलक 6. हर्षल आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे खारकोपर टीम साठी. लो फुटटॉस बॉल. गॅप पण जास्त केसलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चांगली फिल्डिंग. फक्त 2 धावा. आकाश टकले एक्सपिरियन्स, अनुभव, कित्येक स्पर्धा खेळलाय, कित्येक खेळाडूंना संधी देखील दिले. 2 धावेने स्कोर 8. विकेट गेल्या 2. धनेश भोईर. वेगवान फटका. आता मात्र फिल्डरच्या हातामध्ये. दुसरी धाव घेण्याची मुभा नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त आणि धाव फलक झाले ते 9 विकेट 2. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र आता 38. 18 चेंडू 38 ची गरज. लॅपटॉप समवेत येणाऱ्या 2 रात्रींमध्ये ही स्पर्धा ग्राफिक्स द्वारे कशी पोहोचवायची, कॅप्टन कसे पोहोचवायचे. परंतु एक गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली की जे मेन कॅप्टन आहेत त्यांनीच हवं टॉस करण्यासाठी. नाहीतर जे ज्याचा फोटो काढतात तो कधी कधी त्यांना 12वा दिसतो. तर हे करू नये. कधी कधी घडू शकतंय कारण वेळेअभावी किंवा घाई झाली, गडबड झाली, संघ उशिराने येत असेल तर पटकन कोणतरी टॉस सोडून घेतो. 18 चेंडू विजयासाठी 38 धावांची गरज. हर्षल ठाकूर नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा आहे. एक चौकार, माफी असावी, ऋतिक गरजच्या बॅटमधून एक चौकार आला होता, तो माघारी परतला. सेकंड ओव्हर मध्ये भूषण धामापूरकर या गोलंदाजाने आज सर्वांनाच प्रभावित केलं. पटकन येतो, षटक टाकतो, कमी धावा देतो. पाहूया खारकोपरच्या विरोधात की खारकोपरचे फलंदाज त्याच्यावरती आक्रमण करतायत. 18 चेंडू विजयासाठी गरज आहे ते 38 धावांची. फटका इथे फसलाय. डाऊन द बॉल येतोय आकाश. कोणती चुकी नाहीये. फलंदाज बाद धनेश. स्ट्राइक रोटेशन असायला हवं. समोर तुमचे हर्षल ठाकूर आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं. त्याला स्ट्रायकिंग एंडला आणणं फार गरजेचं आहे. संयमाचं क्रिकेट. आणखी एक फलंदाज बाद. 3 गडी बाजूला आपण पाहिलं तर गावदेवी गावठाण टीमने एके हाती मॅचेस जिंकलेल्या आहेत. हेमंत ठाकूर मैदानात दाखल होतोय. अमित ठाकूर यांचे बंधुराज, सर्वेश नाईक यांचे अतिशय जवळचे मित्र. 17 चेंडू 38 ची गरज आहे. एक ओव्हर हवी आहे खारकोपर टीमला जी या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ. 4 ओव्हरची मॅच आहे. आकाशचं षटक गेलंय पॉवर प्लेचं. त्याने फक्त 9 धावा दिल्या. एक चौकार त्याच्या विरोधात आला आणि चौकाराचं प्रत्युत्तर आकाशने दिलं कसं? 2 विकेट घेऊन. महत्वाच्या विकेट. ऋतिकची विकेट आणि त्यानंतर आयुषची विकेट. 17 चेंडू 38 धावांची गरज. नवीन बॅटर हेमंत गाठ घेत असताना पंचांकडून. आजच्या रात्री तिला शेवटचा सामना वोडाफोन वहाल संघ जाऊन पोहोचलाय टॉप 8 मध्ये.
फ्लोर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह इथे पेश केलाय. वाडिश लॉंगनला तैनाती अंकुश टकले. फक्त एकच धाव. हेच करायचंय. स्ट्रायकिंग रेटला जेवढा हर्षल असेल तेवढं पारणं जड होऊ शकतं जर्मन खारकोपर टीमचं. परंतु समोर भूषण आहे. 16 चेंडू 37 धावांची गरज. धावांचा पाऊस पाडला होता. चौकार षटकार त्याने खेचले होते. तोच हर्षल अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली होती खारकोपर टीमने. स्क्वेअर ड्राईव्ह परंतु बॅटची कडा. क्षेत्ररक्षक पडतोय. कदाचित हाताला चेंडू लागला. प्रार्थना. 15 चेंडू विजयासाठी 36 धावांची गरज. हेमंत ठाकूर आडवा पाटने परंतु फटका मिसटाईम आहे. अंकुश टकले मात्र थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल घेतोय. आणखी एक फलंदाज बाद. हर्षल ठाकूर पा नॉन स्ट्रायकिंग रेटलाच उभा आहे. मगाशी हेमंत ठाकूरने त्याला स्ट्राईक दिली परंतु आता आक्रमण करण्याच्या नादात तो देखील बाद झाला. अंकुश टकलेच्या हातातून चेंडू निसटला. थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र त्याने झेल घेतला. एक महत्वाची सूचना.
14 चेंडू 36 ची गरज आहे. बॅट फिरवली जाते. पहिल्यांदाच उल्लेख केला भूषण दामापूरकर येतो, विकेट घेतो, निर्धाव चेंडू टाकतो, षटक संपवतो. जास्त काही करत नाही. पटकन येतो, झपकन षटक संपवतो. हा 2 धावा 2 विकेट. इकॉनॉमिकल बॉलिंग. फुलटॉस बॉल आणि त्याला पाठवला का सीमारेषा पार. षटकाराची गरज होती. तेजस पाटीलच्या बॅटमधून आला षटकार. शेवटचा चेंडू खराब पडला आणि फुलटॉस बॉल वरती झालंय ते आक्रमण. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावा करायचे. 12 चेंडू 30. हर्षल ठाकूर मैदानात आहे. चला मास स्टार्ट करा लगेचच, जास्त वेळ घेऊ नका. गावदेवी गावठाण विरोधात जनमान खारकोपर या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. 12 बॉल 30 करायचे. चला मॅच स्टार्ट करा. याच ओव्हर मध्ये चित्र स्पष्ट होईल. हर्षल ठाकूर जिकरीचे प्रयत्न करणार विजयासाठी. 12 बॉल 30 करायचे. फटका इथे फसलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल. फक्त एकच धाव. पुन्हा एकदा ऑफ स्ट्राईक राहील तो मात्र हर्षल ठाकूर. 11 चेंडू विजयासाठी 29 ची गरज. काय म्हणणार लागत काय उलटवलं गुण बंद केलं ग्लास पी रहे हो. तेजस चा हा फटका. फिल्डर प्रयत्न करतोय परंतु बॉल सीमारेषा पार. विचार करत होता हर्षल ठाकूरचा, परंतु नवीन पेपर आलाय समोर आता गावदेवी गावठाणचा, तो म्हणजे तेजस. काय फटकेबाजी चालू आहे तेजस कडून. हा षटकार. प्रयत्न चांगले होते फिल्डर कडून. टेन्शन आता वाढलंय. 10 चेंडू विजयासाठी 23 ची गरज. तेजस आला मैदानामध्ये. त्याने आक्रमणाला केले सुरुवात. विकेट जात आहेत. दबाव वाढतोय. या गोष्टीचा विचार न करता माझी आक्रमक शैली आणि त्यामधून येणारे हे षटकार. 10 चेंडू 23. आता दबाव वाढलाय. आता मॅच मध्ये शिरकाव केलाय तो खारकोपर टीमने. 10 चेंडू 23 ची गरज. बाकुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी अंकुश कडून. 9 चेंडू 23. टप्पा पडला आणि त्यानंतर मात्र आतमध्ये आला चेंडू. वाईड घेतो बॉलला अंकुश. निर्णायक षटक. 9 चेंडू 23. आडवा बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न होता. चेंडू हवेत. विकेट किपरने कॉल दिला आणि तेजस पाटीलला माघारी परतावा लागेल. आता 8 चेंडू शिल्लक आहेत. दावा करायचे तर मात्र 23. ज्याने अशा पल्लवित केल्या होत्या. खारकोपरचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती की आपण खेळाडू कक्षामध्ये थांबा. ही एक विनंती असेल. 8 चेंडू 23. एक षटकार आभार. तेजस पाटील प्रयत्न करत होता. 2 षटकार त्याने केसले. मॅचला उभारी दिली खारकोपरच्या बाजूने, परंतु तो माघारी परतलाय. महत्वाची विकेट अंकुशने घेतले. टेन्शन वाढवलं होतं तेजसने. हर्षलची चर्चा चालू होती परंतु तेजसने कामगिरी चांगली केली. 8 चेंडू 23. एक षटकार किंवा एखादा चौकारी या 2 बॉल मध्ये. मग शेवटची ओव्हर मजा येईल. 2 वाजून 35 मिनिटं झाले. चला मॅच स्टार्ट करा. आज खूपच उशीर झालाय. खार
नवीन बॅटर रोहन पाटील. 8 चेंडू 23 ची गरज. लेफ्टी बॅटर आहे. फिल्डिंग मध्ये फेरबदल. 8 चेंडू 23 धावा. यंगस्टर मैदानामध्ये अंकुश टकले पुढे टाकला हा चेंडू. मिसटाईम स्ट्रोक आहे. समोर स्क्रीनचे क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय. आणखी एक फलंदाज बाद. प्रयत्न चालू आहेत परंतु फलंदाज वारंवार बाद होत आहेत. फटकेबाजी करत असतात. मजबूत होईल आणखी. आणि जर का कमी धावा आल्या तर मात्र दबाव संपूर्णतः वाढेल खारकोपर टीमवर. अंकुश टकले बॅटिंगची गरज होती, बॅटिंग केली. बॉलिंगची गरज आहे, बॉलिंग करतोय. फिल्डिंग ही चांगली केली, कॅचेस घेतल्यात. 7 चेंडू 23. इम्प्रोव्हायझेशन परंतु इथे चेंडू आलाय तो निर्धाव. 6 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी गरज आहे ती 23 धावांची. 6 बॉल 23 करायचे. आणि आता पंच इथे रेफर करतायत व्हाईट बॉल साठी. कारण मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. 6 बॉल 23 करायचे. 6 चेंडू 23 करायचे. सहा बॉल 23 करायचे. गावदेवी गावठाण आणि त्यांच्या खारकोपर चेहरे पडलेत परंतु हर्षल मैदानात आहे. शेवटच्या षटात करण मडवी टाकण्यासाठी सज्ज झालाय. मजा येईल लास्ट ओव्हर मध्ये. चित्र बदलण्याचं काम करेल का हर्षल ठाकूर, ज्याने आज अर्धशतक लगावलंय. पहिली सुट्टी त्याच्या नावावरती आहे. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक हे 14वं पर्व, तिसरी रात्र. वोडाफोन वहाल जाऊन पोहोचले सुपर 8 ला. सुपर 4 ला शिवशक्ती खारघर आणि केडीएच वाघिवलीवाडा पोहोचलाय. उद्याच्या रात्रीमध्ये 10 संघ आणखी खेळतील. प्रेक्षक आहेत दर्दी क्रीडा रसिक, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. रात्रीचे फक्त 2:30 वाजलेत. 6 चेंडू 23 ची गरज. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, धाव घेत नाहीये. 5 चेंडू गरज होती मात्र 23 ची. 4 षटकार हवेत. हर्षल ठाकूर करेल का? तेजसने आक्रमण केलं होतं, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. करण मडवीच्या विरोधात हर्षलचं आक्रमण आणि हा षटकार. 6 धावा. सामना संपलेला नाहीये. हर्षल ठाकूर हॅमर केला अक्षरशः बॉलला. कव्हरच्या दिशेने आला हा षटकार. गती कमी केली होती, लेग शॉट होती, त्यामुळे केलेला हा प्रहार. 4 चेंडू 17. कोण होईल विजयी? खारकोपर की गावदेवी गावठाण? कोण पोहोचणार सुपर 8 मध्ये? 4 चेंडू. हा चेंडू पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. आता 4 चेंडू 16 कंपल्सरी चेसिंग. 4 चौकार पाहिजेत. जय हनुमान खारकोपर विरोधात गावदेवी गावठाण. हर्षल ठाकूर की करण मडवी? कोण जिंकणार? अडबा पाटने खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल येतोय. गती कमी आहे परंतु टप्पा अचूक ठेवलाय करण मडवीने. 3 चेंडू विजयासाठी मात्र आता गरज आहे ती 16 धावांची. शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्विंग पास दमदार आहे परंतु इम्पॅक्ट नाहीये. खोला टाकला चेंडू. कव्हर पॉइंटला फिल्डर झोपते संपूर्णपणे स्वतःला. आणखी एक निर्धाव चेंडू. 2 चेंडू आता गरज आहे ती मात्र विजयासाठी 16 धावांची. आता चित्र स्पष्ट झालंय.
करण मडवी, हर्षल ठाकूर, तेजस एकटा चमकला, त्याने बॅटिंग केली, मॅच मध्ये आणलं, परंतु शेवटी उर्वरित फलंदाज आले गेले, धावा केल्या नाही. एवढं मोठं लक्ष नव्हतं. ज्या टीमने स्पर्धेतील हायएस्ट स्कोर लगावला 85, त्या टीम कडून खूपच अपेक्षा होत्या. दिमागतीचा हा चेंडू करण मडवीचा आता विजयाचा शिक्कामोर्तब केलाय. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक. पंचांना विनंती की आपण मॅच संपल्यानंतर बेस घ्या. एक चेंडू 16ची गरज. सुपर 8 मध्ये दाखल झालाय स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाच्या